नमस्कार. जीवन भ्रमण या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आम्ही आलो आहोत मुरुड येथे. मुरुड या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि हा समोरच असलेला मुरुडचा समुद्र किनारा. थोड्याच वेळात आम्ही आता इकडे समुद्राकडे जाणार आहेत. हे एकविराई गेस्ट हाऊस आहे आणि इथे रूम नंबर आम्हाला 6 दिलेला आहे. तो पहिल्या माळ्यावर आहे आणि आता आम्ही तिकडे आमची व्यवस्था करणार आहोत. आणि हा समोरच आमचा रूम नंबर 6 आहे. रूम नंबर 6 मध्ये आम्ही आलेलो आहोत. आहे मुरुड बीच आणि बीच लगत हे एक सुंदर अशी सजावट केलेली आहे या ठिकाणी समुद्र किनाऱ्याला. बसण्याची व्यवस्था केलेली, मुलांना आनंद घेता येईल असे ठिकाण आहे. हे बसून याच्यावरती बसायचं असतं आणि ते बोटीने पुढे ओढलं जातं. घोड्यावर सुद्धा आपण या ठिकाणी चक्कर मारू शकतो. सुंदर असा निसर्गाने नटलेला हा बीच आहे. जंजिरा किल्ल्याकडे आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहेत. जंजिरा या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत आणि इथून त्या बोटी आम्हाला घेऊन जातात तिकडे किल्ल्याकडे. आणि हे समोर तिकिटाचं काउंटर आहे. या ठिकाणी तिकीट घेतले जातात. किती रुपये तिकीट आहे? किती रुपये? 100 रुपये पर पर्सन 100 रुपये. आणि बोटमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी ही लाईन लागलेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही बोटीने प्रवास करणार आहोत. हे आता किनाऱ्याला बोट लावता येते आणि ह्याच बोटीने आम्ही प्रवास करणार आहेत. हे बोटमध्ये आम्ही आलेलो आहेत आणि हे काही प्रवासी आपल्याला चढताना दिसत आहेत बोटमध्ये. आता आपली बोट निघालेली आहे जंजिरा किल्ल्याच्या दिशेने. आणि खरोखर ह्या किल्ल्याचा इतिहास आता तुम्हाला सांगण्यात येणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा आणि या किल्ल्याची परिपूर्ण माहिती नक्की ऐकून घ्या. हा एक इतिहास आहे. जंजिरा किल्ला आजपर्यंत कोणीही जिंकू शकलेला नाही आणि तो जिंकताही आलेला नाही. त्याचं रहस्य आता तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे. आपण टापू म्हणता, खडक म्हणता, बेड म्हणता सर. आणि खडकावर रहना होते राजाराम कोहली सर. कोहली बोले तो माछेमार. ये लोग मच्छी मारने के सर, अपना गुजारा करने के. और एक जब उतरेंगे ना आज भी सर इस किले के अंदर उतरने के साथ में आप लोग को पहले आपको बताया सर एक दरगाह नजर आएगी. जैसे मुंबई में हाजी अली हाजी म्हणंगे, आपल्या पुण्यामध्ये कमल दरवेश आहे, तशी ही दरगाह आहे सर. या दरगाचं नाव आहे पंचेतन पाचवी सर. आणि ज्यांनी किल्ला बांधला सर यांचं नाव आहे सिद्धी जोहर. हा आफ्रिकन राजा होता सर. हापशी बोलते नेग्रो काला व्यसन. बघितला आपल्या भारतामध्ये कसे आले लोक टाड्यामाला. तर आपल्या भारतामध्ये टाड्यामाला हे लोक है ना गरम मसाले का बिजनेस करने के. जैसे हम घर में लौंग इलायची खाते कि नहीं, ये मसाले का बिजनेस करने का. और जब भी सिद्धि यहाँ से अफ्रीका निकलने का तो वो दरगाह पे रुक के क्या करने का, किला बनाने से पहले फूलों की माला चदर चढ़ा के दुआएं करके आगे निकल जाने का. अब एक हो गया सिद्धि और बिजनेस करने के लिए यहाँ पे. ये जो समंदर है ना सर, इसमें तूफान होने से समंदर की लाठी मानता क्या ना अपन, पूरा दरगाह तक मारने लगा. सिर्फ पानी को रोकने के लिए सर, दरगाह को बचाने के लिए सिद्धि जो ने इस किले का जो बांधकाम स्टार्ट किया ना,
1118 में काम स्टार्ट किया, 1140 में बनके कंप्लीट हुआ. म्हणजे 1118ला काम चालू केला आणि 1140ला संपवला. म्हणजे हा किल्ला बनायला पूर्ण 22 वर्षे लागले सर. आपल्या भारतामध्ये सिद्धीजवळ 2 गेले सर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या टायमाला सिद्धीजवळ होता सर. हा मोगल बादशाह जे पन्हागरला वेरागला बसलेला सर, तो सिद्धी मोगल आहे सर. आणि हा सिद्धी सर आपल्या महाराजचा जन्म पण झाला, यांचे पण 550 अगोदर आपल्या भारतामध्ये आलेला हा सिद्धी. म्हणजे टोटल या किल्ल्याला बघायला गेले सर तर 950 वर्ष झाले सर. आता इथं लक्ष द्या सर, तुम्हाला रास्ता पण दाखवतो आणि माहिती पण देतो सर. जेव्हा तुम्ही आतमध्ये उतरणार सर तो उतरल्यावर तुम्हाला पहिला पॉइंट काय दिसतं सर, एक दरगाह नजर आएगा. दरगाह से सीधा रोड नजर आएगा. वो रोड को नहीं निकलना है आपको सर. दरगाह से राइट गली नजर आएगा. राइट गली पकड़ेंगे ना सर हम, तो हमको 10-12 सीढ़ी नजर आएंगे. और 10-12 सीढ़ी चल के कहाँ जाएंगे सर, तो इस किले के सबसे बड़े तोप देखेंगे जिसका नाम है कलाल बांगड़ी तोप सर. हिंदुस्तान का 3 नंबर तोप है ये सर. हिंदुस्तान का 1 नंबर तोप कहाँ रखा है मालूम है आप लोग को, बीजापुर के अंदर सर एक मुल्क मैदान तोप है सर. दूसरा नंबर कहाँ रखा है तो दौलताबाद के अंदर सर एक मेंढा तोप है. और तीसरा नंबर बघा या किल्ल्यात गेल्यावर सर भारताचे 3 नंबर तोप है तुम्हाला कलाल बांगड़ी तोप बघायला भेटणार सर. इसका वेट वजन कितना और इसको कैसे चलाते थे तो आगे से ओपन है सर, आगे से दारुगोला लोड करते थे, पीछे फटाके का होल मिलेगा सर. हमको वहां से आग लाके छोड़ देने का सर. ये तोप का जो रेंज था ना, इस तोप का जो गोला उड़ने का सर, ये कम से कम 6 किलोमीटर किती 6 किलोमीटर गोला सर. लोक बोलतात वेट किती वजन किती सर, 22 टनाची तोप है सर. लोग क्या बोलते हैं 22,000 किलो का तोप इस किले के अंदर लेके गया कैसा सर, ये कहीं से आया नहीं, उसको वहीं पे तैयार किया. 5 मीटर म्हणतात के ना पंच धातु सर, ये लेड शीशा पिघला के ना एक एक ने ला ला के उसको वहीं पे तैयार किया सर. उस तोप में दूसरा खासियत क्या है सर, तो आज भी आप लोग ये सन के नीचे ना, सूरज के नीचे सर आधा घंटा खड़े रहो. आधे घंटे में क्या होता है, हमारा सर गर्म होता है कि नहीं, डोका गर्म होता है ना सर. जाके तोप को अभी भी हाथ लगाओ, हमको ये तोप गर्म नहीं मिलेगा, ये कभी भी आपको ठंडा मिलेगा सर. अब ये ठंडा क्यों बनाया सर, तो बोलते पहला गोला उड़ाने के बाद दूसरे गोले को तोप गर्म नहीं होना चाहिए. अगर वो तोप दूसरे गोले को गर्म होता है ना सर तो वही जगह पे फट जाएगा सर. ऐसा इस किले के अंदर हम लोग को 165 तोप है किती 165 तो तुम्हाला बघायला भेटणार अजूनपर्यंत सर. ये तोप देखने का ऐसे बुरुज नजर आएंगे, ये पहला बुरुज के जाने का और दूसरे बुरुज के जाने के बाद आप लोग देखने का सर लेफ्ट साइड में ना 20-25 पायरा समंदर के अंदर जाते सर. ये कहाँ का रास्ता है तो इस किले का बेस पॉइंट है सर. आज के ज़माने में अगर हमको किले के अंदर जाना हो सर तो कैसे जा रहे हैं हम लोग, ये नाव का सहारा लेके जा रहे कि नहीं, इस बोट के अंदर बैठ के जा रहे कि नहीं हम लोग. मगर 47 से पहले सर 47 च्या अगोदर सर या किल्ल्यातून सर उस गांव के अंदर जाना है ना, नाव का सफर नहीं करते थे. यहाँ समंदर कितना डीप है मालूम है, कम से कम 40 से 50 फीट खोल है सर. अब 50 फीट नीचे से सामने गांव में जिसको आज भी हम मराठी के अंदर भुयारी मार्ग म्हणतात, जे पाण्याचे खानोट काढलेला समोर गावा झाला सर. अब ये किले से बाहर कहाँ निकलता है तो देखो समंदर खत्म होते हुए देखो लास्ट एंडिंग में देखो आप लोगों को 2 व्हाइट कलर के छोटे मस्जिद के मीनार नजर आएंगे और उसके पीछे देखो पत्थर की खंडर नजर आती है ना सर. ये क्या था, सीधी का हाथी मय था सर. इनके हाथी घोड़े वहाँ रहते थे. भुयार का रास्ता भी वहाँ निकाला है, मगर अभी गवर्नमेंट ने किले के अंदर से बंद किया है और वहाँ से बंद किया. क्यों, क्योंकि 47 में देश आजाद हो गया सर, राजाओं की हुकूमत खत्म हो गई ना, अब गवर्नमेंट हुकूमत आ गई सर. जब गवर्नमेंट के लोग टनल के अंदर उतरा चेकिंग के लिए सर तो देखा समंदर में जो बड़े बड़े चीनी मिट्टी के पाइप टकले थे ना सर, ये टोटल लीकेज हो गए. अगर अभी हम तुम ट्राई कर रहे हैं देखने के लिए सर तो हमारे लिए डेंजर है सर. इसलिए गवर्नमेंट ने यहाँ से बंद किया है और वहाँ से बंद किया है. अभी क्या देखना है किले के अंदर, तो जहाँ बंद किया दूसरे बुरुज के बस सर वहाँ जाके कान लगाओ, समंदर का पानी का आवाज आएगा जो टनल में लीकेज है सर, वो भुयार देखने का. और ऐसे तीसरे बुरुज पे जाके हम सामने वाला किला देखो संभाजी राजा का सर. अब सभी जानते होंगे कि जंजीरा लास्ट तक अजिंक्य रह गया सर. इस किले को लास्ट तक को जितानी है सर, मगर इस किले जीतने के लिए बहुत राजा ने ट्राई किया सर. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजा, कान्होजी आंग्रे, ब्रिटिश लोग आणि चिमाजी आप्पा सबसे ज्यादा का जंजीरे को जीतने का कोशिश किया सर तो संभाजी राजा ने सर. संभाजी राजा ने पहला काम क्या किया मालूम है सर, आप लोग बता रहा अभी पानी भरा हुआ है सर. जब पानी वटेगा ना, लो टाइड असे ना, वटी असे ना सर, तो 4 बजे आके देखने का यहाँ पे आप लोगों को क्लियर रास्ता नजर आएगा. समंदर में आपको बता रहे गाँव से देखो समंदर में एक पत्थर डाल के यहाँ तक 50% रास्ता तैयार किया सर, ज्यादा आपण सेतू म्हणता सर. 50% सेतू तैयार हुआ सर. बाद में आगे आने का समंदर कितना गोल मिला संभाजी राजा को, 50 फीट गोल मिला सर. तो जितना पत्थर डाला संभाजी महाराज ने समंदर के अंदर चला गया, रास्ता कम नहीं हुआ सर. अब दूसरी तरफ की क्या निकाली, फिर भी संभाजी राजा हार नहीं माने सर. दूसरी तरफ की क्या निकाली संभाजी राजा ने कि देखा जंजीरा खड़क के ऊपर खड़ा है ना सर,
यहाँ से 7 किलोमीटर खड़क देखा सर, और वहाँ किले का बांधकाम स्टार्ट किया। जब संभाजी राजा ने ना सर उस किले का बांधकाम स्टार्ट किया ना, तो क्या नाम रखे, पद्मदुर्ग। और सिद्धि लोग को पता चल गया कि संभाजी राजा जंजीरे को जितने के लिए सामने किला बना रहे, तो सिद्धि ने क्या किया सर, संभाजी राजा पे अटैक नहीं किया, उन पे तोहफे नहीं चलाए सिद्धि ने। इसने क्या किया सर, मुगलों से कांटेक्ट किया, और मुगलों से कांटेक्ट करके रायगढ़ किले के अंदर अटैक करा दिया। अब रायगढ़ किले के अंदर अटैक हो गया सर, तो वहां से संभाजी राजा को मैसेज आया कि हमको रायगढ़ पे आना है, मुगलों का हमला हो गया। तो यहाँ जितनी सेना लाई थी ना संभाजी राजा ने, वो सेना वापस रायगढ़ को बचाने चले गए। क्यों? क्योंकि ये जितने से ज्यादा सर, और वो बनाने से ज्यादा हमको रायगढ़ बचाना है, क्योंकि रायगढ़ हमारी राजधानी है सर। अब राजधानी तो बच गई, ये अजिंक्य रह गया, वो अधूरा रह गया। तीसरे पुरुष से ध्यान में रखो सर, जैसे मैं बताता हूँ ना आप लोग को, तो पॉइंट टू पॉइंट देख के आएंगे सर, न तो कहीं भी भटकेगा, टाइम निकल जाएगा, आप लोग गेट पे आना पड़ेगा सर। तो अभी क्या करने का सर, तीसरे पुरुष से चौथे पुरुष पे नहीं आने का, तीसरे पुरुष से एक लेफ्ट हैंड पायरा, 4 पायरा नीचे उतरो, और किले के अंदर क्या देखो सर, कुदरत का करिश्मा। इस किले के अंदर कुदरत का करिश्मा क्या मालूम है, किले के चारों बाजू में खारा पानी नजर आया कि नहीं सर, मगर किले के अंदर मीठे पानी के तालाब है। कितने बड़े तालाब है सर, जिस नाव के अंदर बैठ के जा रहे हैं ना आप लोग सर, इसी नाव को के तालाब के अंदर छोड़ दो तो ऐसे वाले नाव एक नहीं सर, 5-5, 6-6 नाव चला सकते हैं। ऐसे 2 तालाब है, और एक वीर है सर जो आज तक उस वीर का पानी पीते हैं। अब खारे पानी के अंदर मीठा पानी कैसे है ना सर, तो देखो किले के बांधकाम को जो पत्थर यूज किया ना सर, ये कहीं जाके गांव से जमा करके लाया ना सिद्धि ने, यहाँ लगाया नहीं सर। यहाँ जो खड़क था ना सर, यहाँ जो आइलैंड था, इसी पत्थर को काट काट के पूरा किले को ज्वाइन किया है। और जब पत्थर काटते काटते नीचे चले गए सर, तो इनको जमीन से पानी के झरने मिल गए, स्प्रिंग। तो सीधी बात है सर, अफ्रीका राजा को इंडिया में 2 चीज मिला, एक तो किला बना पत्थर मिला, दूसरा पीने के लिए पानी मिला। जहाँ पानी वहाँ बस्ती, लोग आहिस्ता आहिस्ता बसने लगे इस किले के अंदर। 550 घर थे सर, 3000 लोग रहने के। अब किले के लोग गए कहाँ सर, तो देखो सामने जाओ, इस गाँव का नाम है राजपुरी, इस गाँव में चले गए। 1972 में पूरा किला खाली हो गया। मतलब आज से 50 साल पहले लोग किले के अंदर रहने गए। आज से 50 साल बोलेगे तो किले के अंदर 4 मस्जिद, 1 गणपति का मंदिर था सर। हम जंजीरा देखने आ गए सर, मगर मेरा गारंटी है, मैं आपको 4 घंटा देता सर, आप लोग 22 एकड़ खत्म नहीं करेंगे। 22 एकड़ किला घूम नहीं सकते, मगर 22 एकड़ एरिया अपने आंखों से 10 मिनट में देख सकते। कैसे? तो तालाब से एक सीढ़ी है सर, ज्यादा अपन बाले किला मन तो सर, बाले किले पे जाने का, पूरा 22 एकड़ का देखने का, समंदर का मजा लो, फोटो सेल्फी निकालो, वही सीढ़ी से नीचे आ जाओ, राइट हैंड पे राजवाड़ा देखो 5 माला सर। उसके बाद आपको मस्जिद, मंदिर सामने नजर आएगा। जब एंड में उतरेंगे ना आप लोग, उतरने के साथ में आप देखो सर, एंट्री पे सिद्धि ने एक फोटो बनाया। क्या बना? 6 हाथी है और बीच में अफ्रीकन प्राणी है सर। अब ये क्या था सर, तो ये इस किले का राज मुद्रा है। हमारे भारत का वैसा है, गांधी कम हो रहे कि नहीं, त्रिमूर्ति कम हो रहे कि नहीं सर। 47 से पहले इस किले के अंदर पैसा चलने का, उसके अंदर वो फोटो चलने का मोहर। और ये पैसा काय के लिए सर? खाने के लिए नहीं था। इस किले के लोगों को बोलते 47 से पहले बाहर जाना है तो राजा उनके पास अकाउंट उठा के देता था। अगर गांव से वापस इस किले के अंदर एंट्री करना है हमको, तो राजा इस गेट को 24 घंटा बंद रखने का। अगर ये मोहर का कॉइन हो तो अंदर लेने का। ये इस किले का गेट पास था, ID प्रूफ था। बाई चांस अगर ये मोहर का कॉइन ना हो तो सामने विंडो है सर, वहाँ पे सैनी लोखंडी वाला तैयार रखने का। अगर ये मोहर का कॉइन ना हो तो सीधा ऊपर से लोखंडी वाला फेंक के उसको जगह पे खत्म। ये हमारा आदमी नहीं, कोई बाहर का दुश्मन या जासूस है। अभी आप लोग कैसे एंट्री करेंगे? तो हमारे पास टिकट है, हमको कोई भाला मारने वाला उधर है ही नहीं सर। ये इस किले का हिस्सा है सर, जो मैंने आपको बता दिया। फिर अभी आप सामने आ गए, अभी मैं आपको रास्ता बताता हूँ। देखो नीचे उतरेंगे, उतरने के साथ दरगाह नजर आएगी, दरगाह से राइट गली पकड़ने का, राइट गली पकड़ेंगे 10-12 सीढ़ी नजर आएगी। 10-12 सीढ़ी करके कहाँ आएंगे? तो देखो किले के सबसे बड़े तोप दिख रहे हैं आप लोगों को, खिड़की में देखो ऊपर सर, इसका नाम है कलाल बंगड़ी तोप सर। यहाँ से आपका पॉइंट स्टार्ट होगा। ये पहला तोप देखने का, पहला ब्रुज क्रॉस करने का, दूसरे ब्रुज जाने भुया देखने का, तीसरे ब्रुज जाने का संभाजी राजा किला देखो, और तीसरे ब्रुज से आप लोग को लेफ्ट हैंड पाएगा 4-5 नीचे तालाब की इधर आना है सर। फिर आप लोग पूरा किला देख पाएंगे सर। के लिए थैंक यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। ये आपने वो कौन सा बताया इधर सामने, यहाँ से वो रास्ता निकलता था, वो कौन सा एरिया है? हे बघा, हे बघा मस्जिदचे 2 मिनार व्हाईट दिसते तुम्हाला? हे बघा व्हाईट बघा, शेवटला बघा लास्टला। हाँ हाँ हाँ, मस्जिद का मीनार नजर आता है। हाँ, वो देखो वहाँ निकलता है, वो छोटा वाला नीचे नीचे जो दिया है। वहाँ भैया ओके। जूना पत्थर नहीं नजर हाँ, हे बोट या ठिकाणी आल्यानंतर या पद्धतीने या किल्ल्यामध्ये उतरवलं जातं। हे सगळे आलेले पर्यटक या ठिकाणी आहेत। या ठिकाणाहून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहेत।
ह्या दर्ग्यापासून आम्ही ह्या दरवाजाने आत आलेलो आहोत आणि इथून ह्या पायऱ्या आहेत. इथून वरती तोप आहेत ठेवलेल्या मोठमोठ्या, त्या तोपकडे जाण्याचा हा मार्ग आहे आणि तिथे आम्ही आता जातोय पुढे. ही या ठिकाणी सगळ्यात मोठी तोप असं सांगण्यात आलेलं आहे. 3 नंबरची म्हणजे भारतातील 3 नंबरची तोप ही आहे. आणि विशेष म्हणजे एवढ्या उन्हात असूनही तिचं टेम्परेचर वाढत नाही, नॉर्मली असतं. बांगडी तोप असं या तोफेचं नाव आहे. त्याच्याच बाजूला अनेक छोट्या छोट्या तोप या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. हा महल असं सांगण्यात आलेलं आहे. अनेक छोट्या छोट्या तोप या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि इथूनच मी तुम्हाला आता ज्या मुख्य प्रवेशद्वारमध्ये आम्ही प्रवेश केला तेही वरून मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समोरच बघू आपण. पुढे याच पद्धतीने या किल्ल्याची रचना केलेली आहे आणि हे मध्ये मध्ये खिंड त्यांनी ठेवण्यात आलेले. यातूनच ते शत्रूंवर लक्ष ठेवून असत आणि प्रत्येक खिंडीजवळ एक तोफ ठेवण्यात आलेली. आणि ह्याच रस्त्याने पुढे गेल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेला किल्ला आपल्याला बघायला मिळतो. सुंदर असं हे ठिकाण आहे. किल्ला भरपूर मोडकळीस आलेला आहे. वातावरण छान आहे. त्या काळामध्ये बघा सुंदर अशा नक्षीने कलाकृतीने हा बनवलेला गेट आहे, पण सध्या तो बंद करण्यात आलेला आहे. छान असे या ठिकाणी ते नक्षी दाखवण्यात आलेले आणि हे आतील मार्ग आहेत वेगवेगळे जाण्यासाठी. ह्या बाजूने पण आपण बघू शकतो, ह्या बाजूने पण हा मार्ग दिलेला आहे. अनेक चोर वाटा या ठिकाणी आहेत. महत्त्वाचं म्हणजे हा पूर्ण किल्ल्याला पाण्याने, समुद्राच्या पाण्याने वेढलेलं आहे आणि या ठिकाणी हे गोडा पाण्याचा तलाव आहे. आणि ह्या तलावात बघा ही मच्छी आहे. जवळ येऊन ते आपल्यापासून आपण त्यांना स्पर्श करू शकतो अशी ही मच्छी या ठिकाणी दिसते आपल्याला. आणि हा त्या काळातला असलेला महल आहे. हा समोरचा असलेला नजारा आहे. कुठून आलात तुम्ही? कुठून? आम्ही आलो रोहा रायगड. रोहा रायगड. अरे बापरे. ह्या किल्ल्याचा हा शेवटचा हायस्ट पॉइंट आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा. समोरच दिसणारा हा संभाजी महाराजांनी बनवलेला किल्ला आहे आणि या किल्ल्याचं बांधकाम खास करून या जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी हा किल्ला बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. या ठिकाणी अनेक पर्यटक जंजिराला भेट देण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही कुठून आलात? कोल्हापूर. कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी भेट देऊन? काही व्यवस्था नाही आहे तिथं. पाण्यात बुडण्याची जास्त शक्यता असते उतरताना. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथे शिवाजी महाराजांचं घोषणा देऊ शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे द्यायला गेलो की आम्हाला म्हणतात इथं घोषणा द्यायची नाही. भगवा झेंडा नाही यायचं. किल्ल्यावरती भगवा झेंडा कुठेही नाही यायचं.
किल्ला मोडकळीस आलेला आहे, पूर्ण मेंटेनन्स नाही आहे, काहीही माहिती देत नाही, काही या कळत ठिकाणी आलेल्या पर्यटकांनी आपली आपली बाजू या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाईड नाही आहे. एकही नाही, गाईड काही नाही. माहिती कळत नाही. एवढा पैसा खर्च करून वेस्टेज आहे, टाइम अँड मनी. हे समोर तिकीट घर आहे आणि सुरुवातीला आम्ही इथूनच सुरुवात केलेली आणि बाजूलाच हा दर्गा आहे आणि येतानाही ह्या बाजूनेच आम्ही दर्ग्याच्या बाजूने आलो आहे आणि येथून पुढे हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. सुंदर असं किल्ल्याची रचना केलेली आहे. आता आम्ही परतीला निघालो आहे. किल्ला बघून पूर्ण झाला आहे आमचा आणि आता हे बोट भरायला परत चालू केलेलं आहे. हे परत आम्ही जिथून सुरुवात केली होती तिथे जाऊन आम्हाला सोडणार आहे. तिथून आता आमची बोट निघालेली आहे आणि परत आम्ही आता परतीच्या मार्गाला लागलोय. इकडे बसा पूर्ण जाऊ दे इकडे, जाऊ दे, या इकडे, जाऊ जाताना कोट नाही का इकडे, जाऊ सावली थोड्या वेळ जाताना काही गरज नाही कोटची. जाऊ कुठली शिडी आहे म्हणतात, कुठला प्रकार आहे हा जहाजाचा? हाँ भाई साहब, ये कौन सा है जहाज का है? इसका टाइप हाँ, सेल बोट है ना, सेल बोट. सेल बोट. हाँ हाँ, ये सब हवा और पर्दे पे चलते हैं ना. पर्दे पे शिडाला थोडा पूरा का पूरा लोग उधर जाके बैठे बैलेंस लेकर तो लाइफ जैकेट पहन लो. लाइफ जैकेट या ठिकाणी आम्हाला परत ज्या ठिकाणाहून सुरुवात केलेली होती त्या ठिकाणी आम्हाला उतरवण्यात आलेले आहे आणि हे सगळे आमचे बोटीतले प्रवासी उतरत आहेत आणि जंजिरा किल्ल्याचा प्रवास आमचा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. या ठिकाणून आता आम्ही बाहेर निघालेलो आहे. हे बोटीतनं उतरल्या बाहेर येण्याचा हा मार्ग आहे. हा इथला मार्केट आहे आणि इथे बाजूलाच आपल्या पार्किंगकडे आमच्या गाडीकडे जाण्याचा मार्ग आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.